आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील आज वेगवेगळ्या ठिकाणी रामनवमी निमित्त मिरवणूक काढली जाणार आहे आणि या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आज देशभरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने रामनवमी निमित्त मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत। तसंच शहरामधून मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे आणि याच कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। मोहसिन, आज शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे, विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कशी तयारी आपल्याला पाहायला मिळते? राज्यातच नव्हे तर देशभरात आज मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते आणि छत्रपती संभाजीनगर परंपरा कायम आहे। आपण बघितलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगरचे शिराळपुरा येथील राम मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी सकाळपासून जे भाविक जे आहेत रामभक्त जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला लोकांना पाहायला मिळतात। त्याची तयारी देखील या ठिकाणी अजून सुरू आहे आणि 12 वाजता या मंदिरामध्ये जे आहे तर आरती केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता जे आहे तर भव्य अशी मिरवणूक काढली जाईल। फक्त शिराळपुराच्या मंदिरातच नाही तर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 36 मिरवणुका ज्या आहेत तर आज शहरात निघणार असल्याची माहिती आहे। दुपारनंतर भव्य दैव्य अशा शोभायात्रा निघणार असून ज्यात 13 फुटे उंचीची श्रीरामांची मूर्ती असेल किंवा 12 फुटाची लक्ष्मण आणि 10 फुटांची सीतादेवी आणि सोबतच 10 फुटांच्या हनुमानांची भव्य दिव्य मूर्ती ज्या आहे तर सर्वांचं आकर्षण जे आहे तर लक्ष वेधून घेणार आहे आणि ही सगळी तयारी सकाळपासून शहरात ठिकाणी चालू आहे। तर दुसरीकडे पोलिसांचाही तेवढाच बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण 2 वर्षांपूर्वी याच शहरात याच राम मंदिराच्या परिसरात ज्या आहे हिंसाचाराची घटना घडली होती आणि त्यामुळे आता एक मोठी खबरदारी म्हणून पोलीस अलर्ट आहे। पण मात्र उत्साह या ठिकाणी आपण बघितलं तर सकाळपासून रामभक्त या ठिकाणी आपल्याला लोकांना पाहायला मिळतात आणि शहरातील सर्वच राम मंदिरांमध्ये अशीच जी आहे तर परिस्थिती आहे। काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दर्शन झाले आता दर्शन झालंय आता तर या मुहूर्तावर सकाळी सकाळी दर्शन झाल्याचा आनंद आहे। सकाळी सकाळी हे सगळे भाविक आहे, एक वेगळा उत्साह आहे। दुपारनंतर गर्दी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्य झालं तर अनेक भाविक जे आहेत सकाळी जे आहे तर दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठा उत्साह जो आहे तर आज रामनवमी निमित्त जे आहे शहरात पाहायला मिळतोय। राम मंदिर परिसरात जे आहे सजावट करण्यात आलेली आहे आणि भव्य दिव्य अशा मिरवणुकी जी आहे तर शहरातून येणार आहे आणि मोठी गर्दी होणार आहे आणि त्याच अनुषंगानं मंदिर परिसरामध्ये तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।